नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या 9वीच्या राज्यशास्त्र या विषयाला सुरुवात करणार आहोत. आज आपण आपल्या इयत्ता 9वीच्या राज्यशास्त्राचा पहिला पाठ पाहणार आहोत. या अगोदर आपण इतिहासाचे 2 पाठ अभ्यासलेले आहेत. आज आपण राज्यशास्त्राच्या पहिल्या पाठाला सुरुवात करणार आहोत. इतक्या दिवस म्हणजे 8वीपर्यंत जे आहे हे तुम्ही नागरिकशास्त्र हा विषय तुम्हाला माहिती होता. आत्तापर्यंत तुम्हाला नागरिकशास्त्र हा 8वीपर्यंत तुम्ही शिकत आलेला आहात. पण आता 9वीपासून जे आहे हे राज्यशास्त्र विषय तोच आहे, फक्त आता हे राज्यशास्त्र या नावाने आपण तो शिकणार आहोत. जसं नागरिकशास्त्राप्रमाणे राज्यशास्त्रातही आपल्याला राजकीय जीवनाचा अभ्यास करायला मिळणार आहे. यात आपण राज्यशास्त्रातून आपल्याला इतक्या दिवस जे तुम्ही शिकत होतात या सगळ्या गोष्टींचा फक्त चिकित्सक पद्धतीनं अभ्यास जो आहे हा या ठिकाणी केला जातो. आता आत्तापर्यंत जे आहे तर राजकीय जीवनात आपण काय काय शिकलेलो आहोत. तर 8वीपर्यंत मी शिकला संविधान म्हणजे काय, स्थानिक शासन संस्था काय आहेत, आपले मूलभूत हक्क काय आहेत, मार्गदर्शक कर्तव्य काय आहेत, मार्गदर्शक तत्त्व काय आहेत, हे आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर देशाची अर्थव्यवस्था कशी आहे, शासन व्यवस्था कशी आहे, राज्यकारभार कशा पद्धतीनं केला जातो, धोरणाची निर्मिती कशी होते, लोकशाही म्हणजे काय, त्याच्या विविध चळवळी म्हणजे काय, ह्या सगळ्या आपण राजकीय जीवनाचा जो अभ्यास आहे या जीवनात आपण अभ्यासलेला आहे. म्हणजे 8वीपर्यंतच्या नागरिकशास्त्रात तुम्ही हे सगळं अभ्यासलेलं आहे. आता यानंतर 9वीमध्ये जे आहे तर हे राज्यशास्त्र या नावाने हा विषय आपण शिकणार आहोत. आणि यावर्षी इयत्ता 9वीच्या राज्यशास्त्राच्या या पाठ्यपुस्तकामध्ये जे आहे तर आपल्याला ओळख करून घ्यायची आहे भारत आणि जग, की भारत आणि आपला देश जो आहे, आपला देश आणि इतर जे शेजारचे राष्ट्र आहेत, जग जे आहेत त्यांच्यासोबत आपले संबंध कशा प्रकारचे आहेत, त्यांच्याशी आपली जी देवाणघेवाण चालते, मग ती वस्तूंच्या बाबतीत असू द्या, तंत्रज्ञानाच्या बाबतीत असू द्या, एखाद्या कराराच्या बाबतीत असू द्या, अगदी या सगळ्यांबद्दलची जी माहिती आहे, मग संरक्षणाबद्दलची आहे, आर्थिक तरतुदींची आहे, ही सगळी आपण या वर्षीच्या आपल्या या राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात अभ्यासणार आहोत. यात आपण एकूण 6 धडे पूर्ण वर्षभर अभ्यासणार आहोत. त्यातले पहिले 3 जे आहेत हे आपण पहिल्या सत्रात आणि नंतरचे 3 हे आपण दुसऱ्या सत्रामध्ये अभ्यासणार आहोत. आता राज्यशास्त्र म्हणजे काय, तर आत्तापर्यंत जे आहे तर हे तुम्ही नागरिकशास्त्र म्हणून हा विषय शिकलात. पण आता इथून पुढे एखाद्या राजकीय घटनेचं विश्लेषण जे आहे तर हे एखाद्या चिकित्सक पद्धतीनं राज्यशास्त्रामध्ये या सगळ्या बाबी ज्या आहेत या नमूद होतात. पण प्रत्येकाकडं एका चिकित्सक आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं राज्यशास्त्र कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करत असते. मग आता शास्त्रशुद्ध म्हणजे काय, की त्याच्यातलं बारकावे काय आहेत, प्रत्येक त्या घटनेला पार्श्वभूमी काय होती, अगदी या सगळ्याच बाबींचा अभ्यास करत असताना या राज्यशास्त्रामध्ये अभ्यास करत असताना चिकित्सक शास्त्रशुद्ध पद्धतीनं या एखाद्या घटनेचा अभ्यास जो आहे केला जातो. तर यातला आपण आज पहिला पाठ शिकणार आहोत, महायुद्धोत्तर राजकीय. पहिला पाठ अभ्यासणार आहोत आज, महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी. आता महायुद्धानंतरच्या काळात, कारण की आपण जेव्हा भारत आणि जग बघतो तर मग जगाचा अभ्यास करत असताना जे आहे भारतासोबतचा, तर आपल्याला काही त्याची पार्श्वभूमी बघावी लागेल. जगात काय काय घटना घडल्या ज्या महत्त्वपूर्ण होत्या, या महत्त्वपूर्ण घटनांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावा लागेल. म्हणजे महायुद्धानंतर ज्या काही घडामोडी झाल्या आणि त्यात भारताची काय भूमिका राहिलेली आहे हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. या मागच्या इयत्ताच्या मध्ये आपण नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकांमधून स्थानिक शासन संस्था, भारताचे संविधान आणि आपल्या देशातील राज्यपद्धती किंवा शासनाची रचना यांचा अभ्यास केला. आता या इयत्तेत आपण भारताचे जगाशी असणारे संबंध पाहणार आहोत. भूगोलाच्या अभ्यासातून तुम्हाला जगाची भौगोलिक रचना समजली असेल. इतिहासाच्या अभ्यासातून ऐतिहासिक काळातील जागतिक घडामोडी समजल्या असतील. आता राज्यशास्त्राच्या अभ्यासातून आता आपले भारताचे जगाशी असणारे संबंध व महत्त्वाच्या जागतिक समस्या या आपण समजून घेणार आहोत. आपण सर्वजण वेगवेगळ्या कारणांसाठी, सोयीसुविधांसाठी समाजातील व्यक्ती, संस्था व संघटनांवर अवलंबून असतो. आपले सामाजिक जीवन परस्परावलंबी असते व त्यात परस्पर सहकार्य खूप महत्त्वाचे असते, हे आपण पाहिलेले आहे. बघा, माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि आपण समाजात एकटे राहू शकत नाही. त्यामुळे आपल्याला प्रत्येक कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी जे आहे तर हे इतरांवरती अवलंबून राहावं लागतं.
तसेच ते विविध राष्ट्रांबाबतही घडत असतं. भारताप्रमाणे जगात अनेक स्वतंत्र देश आहेत. त्यांच्यात सातत्याने काही देवाणघेवाण चाललेली असते, व्यवहार होत असतात. ही स्वतंत्र राज्ये परस्परांशी करारही करत असतात. या सर्व स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून एक व्यवस्था तयार होते. तिला आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्था असे म्हणतो. की जसं माणूस हा एकटा राहू शकत नाही, हा समाजशील प्राणी आहे, तसंच हे राष्ट्रांच्या बाबतीतही अवलंबून असतं किंवा राष्ट्रांच्या बाबतीतही हेच घडतं की कोणताही देश हा कधीच स्वयंपूर्ण नसतो. प्रत्येक जो आहे हा एकमेकांवरती अवलंबून असतो. तसेच भारताप्रमाणे जगात अनेक स्वतंत्र असे देश आहेत आणि त्या प्रत्येक देशामध्ये जे आहे तर ही काही ना काही देवाणघेवाण ही होत असते. जसं आपण इतर राष्ट्रांकी आपण जसं अरब अमिराती ही जी राष्ट्र आहे त्यांच्याकडनं आपण तेल जे आहे, इराण इराककडनं आपण तेल जे आहे वाहनांसाठी लागणारं जे कच्चं तेल जे आहे हे आपण तिकडनं आयात करत असतो. आपल्याकडे असणारे जे मसाल्याचे पदार्थ आहेत, सौंदर्य प्रसाधनं आहेत, ही आपण दुसऱ्या देशांमध्ये जे आहेत ही निर्यात करत असतो. आपल्याकडे पिकवले जाणारी फळं, अन्नधान्य हेही आपण दुसऱ्या देशांना निर्यात करत असतो. तसं हे देवाणघेवाण जी आहे तर ही प्रत्येक देशामध्ये जी आहे ही एकमेकांसोबत चाललेली असते. आणि मग ही देवाणघेवाण करत असताना, हे व्यवहार करत असताना प्रत्येक देश, प्रत्येक राज्य जे आहे हे एकमेकांसोबत काहीतरी करार करतात म्हणजे काही नियम ठरवतात. आणि हे नियम जे आहे तर हे जे नियम आहेत तर हे जे नियम किंवा करार केले जातात तर त्याचीच मिळून जे आहे की एक व्यवस्था तयार होते की अमुक एका देशासोबत एखादा करार केला जातो. जसं आपण अमेरिकेसोबत तंत्रज्ञान विषयक जो आहे हा करार केलेला आहे. अणुतंत्रज्ञानाचा जो करार आहे हे रशियासोबत केलेला आहे. असे वेगवेगळे करार हे आपण इतर देशांसोबत करत असतो. दुसरेही देश आपल्यासोबत हे करार करत असतात. आणि ह्या स्वतंत्र आणि सार्वभौम देशांची मिळून जी एक व्यवस्था तयार होते तिला आपण म्हणतो आंतरराष्ट्रीय व्यवस्था. या ठिकाणी स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून एक व्यवस्था तयार होते, तिला आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्था असे म्हणतो. ही ओळ अधोरेखित करा. या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची काही वैशिष्ट्ये आहेत बघा. मग ती कोणती? तर त्यातलं पहिलं आहे परस्परावलंबन. परस्परावलंबन म्हणजे एकमेकांवरती अवलंबून राहणं म्हणजे परस्परावलंबन. जसं जगातले सर्व देश कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी परस्परांवर अवलंबून असतात. राष्ट्र कितीही मोठे, समृद्ध आणि विकसित असो, ते कधीच सर्व बाबतीत स्वयंपूर्ण असू शकत नाही. मोठ्या राष्ट्रांनाही अन्य त्यांच्यासारख्याच मोठ्या आणि छोट्या राष्ट्रांवर अवलंबून राहावे लागते. म्हणून परस्परावलंबन हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे म्हणजेच आजच्या जागतिक व्यवस्थेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. की बघा, कोणताही देश जो आहे हा कोणत्याही बाबतीत स्वयंपूर्ण असू शकत नाही. जसं आपल्या हाताची 5 बोटं आहेत बघा, ही सगळी सारखीच आहेत का? नाही, काही ना काहीतरी त्याच्यामध्ये काही कमी मोठी आहेत, काही छोटी आहेत. सगळं एकदम सारखंच आहे का? नाही. तसंच प्रत्येक देश जो आहे हा कुठे ना कुठेतरी कोणत्या ना कोणत्या बाबतीत तरी कमी असतोच. जसं बघा, आता अमेरिकेसारखा आर्थिकदृष्ट्या समृद्ध असणारा जरी देश असला तरीसुद्धा त्याला कौशल्यात्मक जे मनुष्यबळ आहे हे मात्र भारतातून त्या ठिकाणी आहे. भारतातून निर्यात जे आहे किंवा आपण बघतो की आज आपली बरीचशी युवा जी पिढी जी आहे जी अमेरिकेसारख्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये आज ती नोकरी करत आहेत. त्या ठिकाणी जे आहे तर तंत्रज्ञानाच्या बाबतीत जरी अमेरिकेसारखा देश प्रगत आहे, पण ते हाताळण्यासाठी लागणारं कौशल्यात्मक मनुष्यबळ जे आहे हे मात्र त्याला भारताकडनं जे आहे हे पुरवलं जातं. म्हणजेच काय की कोणताही देश कितीही मोठा असू द्यात, मग तो आर्थिक बाबतीत असू द्यात, तंत्रज्ञानाच्या बाबतीत असू द्यात, संरक्षणाच्या बाबतीत असू द्यात, त्याला कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी इतर देशांवरती अवलंबून हे राहावंच लागतं. आणि जसं मोठे देश आहेत तसेच छोट्या राष्ट्रांवरही काही राष्ट्रांना अवलंबून राहावं लागतं. आणि म्हणून परस्परावलंबन हे आंतरराष्ट्रीय म्हणजे आजच्या जागतिक व्यवस्थेचं एक महत्त्वाचं असं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. बघा, मला पडलेले प्रश्न: व्यक्ती आणि राष्ट्रांच्या परस्परावलंबनात फरक असतो का बरे? व्यक्ती म्हणजे जसं आपण प्रत्येक माणूस हा एकमेकांवरती अवलंबून आहे, तसंच अगदी राष्ट्र, मग राष्ट्राच्या बाबतीतही परस्परावलंबनात फरक असतो का? तर सारखाच असतो, किंबहुना थोडाफार. की जसं व्यक्ती व्यक्तीवर अवलंबून असते, जसं माणूस हा समाजशील प्राणी आहे, तो एकटा राहू शकत नाही.
प्रत्येकाला कोणाच्या ना कोणाच्या तरी आधाराची गरज असतेच. तसंच राष्ट्रांबाबतही असतं. राष्ट्रांनाही अर्थव्यवस्थेसाठी म्हणा, संरक्षणासाठी, तंत्रज्ञानासाठी, अन्नपदार्थांसाठी, कृषी संशोधनासाठी हे शेजारील राष्ट्रांवरती अवलंबून राहावं लागत असतं. श्रीमंत आणि गरीब देश अशी काही विभागणी असते का? तर जी राष्ट्र प्रगत आहेत, औद्योगिकदृष्ट्या समृद्ध आहेत, तर ती श्रीमंत म्हणवली जातात आणि जी राष्ट्र औद्योगिकदृष्ट्या कमी आहेत किंवा प्रगत नाही ती गरीब म्हणवली जातात. तर अशी विभागणी ही असते. देशाचा कारभार जसा संविधानाच्या आधारे चालतो तसा जागतिक पातळीवर एखादे संविधान असते का? तर हो, जागतिक पातळीवरती सुद्धा काही नियम ठरवले गेलेले आहेत. आपण आपल्या दुसऱ्या सत्रातल्या संयुक्त राष्ट्रीय हा पाठ जेव्हा अभ्यासू तेव्हा यावरती सविस्तर चर्चा करू. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत सर्वोच्च स्थान कोणाला असते? तर याही प्रश्नाचं उत्तर जे आहे हे आपल्याला त्या ठिकाणी आपल्या चौथ्या पाठामध्ये हे कळेल. परराष्ट्र धोरणाच्या द्वारे आंतरराष्ट्रीय संबंध कसे जोपासले जातात? परराष्ट्र म्हणजे काय? तर दुसरे. म्हणजे दुसरे, राष्ट्र म्हणजे देश. दुसऱ्या राष्ट्रांसोबत जे आपली काही धोरणं म्हणजे जे काही करार, काही जे नियम असतात, मग त्यांच्या आधारे आंतरराष्ट्रीय संबंध कसे जोपासले जातात. जसं बघा की आपलेही घरामध्ये तुम्हाला जसं विद्यार्थ्यांना सांगितलं जातं की शेजारी जर असतील तर त्यांच्याशी कसं वागायचं, कसं हे करायचं. अगदी खूप सलोखा ठेवायचा की अगदी तेवढ्यापुरतं तेवढंच वागायचं की फक्त हो म्हणजे देवाणघेवाण जी आहे ही फक्त तेवढ्यापुरती तेवढीच करायची की अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये शेजाऱ्यांचा सहभाग असला पाहिजे. हे जसं आपलं ठरतं ना, तसंच देशाच्या पातळीवर सुद्धा अशाच काही नियम किंवा काही धोरणं जी आहेत ही ठरलेली असतात. मग एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रासोबत वागताना मग कशा पद्धतीने त्यांच्या सोबत करार केला जायचा किंवा कशा पद्धतीने अर्थव्यवस्था पुढे वाढवली जाईल वगैरे या सगळ्या गोष्टींवरती जे आहे हा विचार विनिमय केला जात असतो. प्रत्येक राष्ट्र आपल्या अंतर्गत व्यवहारांसाठी त्याचप्रमाणे अन्य राष्ट्रांशी कसे व्यवहार करावेत याविषयी निश्चित धोरण ठरवते. अशा धोरणाला परराष्ट्र धोरण असे म्हणतात. ह्या सगळ्या ओळी अंडरलाईन करा. प्रत्येक राष्ट्र आपल्या अंतर्गत व्यवहारांसाठी त्याचप्रमाणे अन्य राष्ट्रांशी कसे व्यवहार करावेत याविषयी निश्चित धोरण ठरवते. अशा धोरणाला परराष्ट्र धोरण असे म्हणतात. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आपण अधिक विस्ताराने अभ्यास पुढील प्रकरणात म्हणजे आपलं दुसरं जे प्रकरण आहे हे परराष्ट्र धोरणासंदर्भातच आहे. भारताचे परराष्ट्र धोरण यात आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. आता या ठिकाणी बघा तुम्हाला एक उपक्रम दिलेला आहे. एका महिन्याची वृत्तपत्रे संकलित करून त्यातील परराष्ट्र संबंधीच्या बातम्यांचे संकलन करा. खालील मुद्द्यांच्या आधारे त्या बातम्यांचे वर्गीकरण करा व त्याचे प्रदर्शन भरवा. आता न्यूजपेपर जे आहेत तर हे आता नसतील, पण आपल्याकडे एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याकडे असणारं वृत्तवाहिन्या, न्यूज चॅनल्स जे आहेत. तर तुम्हाला जी कोणती वाहिनी आवडत असेल किंवा मराठी असेल किंवा हिंदी असेल तर त्यातले ज्या दिवशीच्या घटना आहेत त्या फक्त तारीख आणि ते घटना लिहा. ठळक जी बातमी आहे परराष्ट्राच्या संदर्भातली म्हणजे दुसऱ्या राष्ट्रांच्या संदर्भातली ती लिहा आणि ते जे आहे तर हे एका महिन्याच्या याच्यामधलं जे आहे तर ते संकलन करा की आज ही बातमी चीनच्या बाबतीत घडली, आज ही बातमी रशियाच्या बाबतीत सांगितली गेली, आज हे श्रीलंकेसोबत सांगितलं गेलं किंवा अमेरिकेसोबत सांगितलं गेलं. भारताचे आणि या इतर देशांचे संबंध कसे आहेत हे समजण्यासाठी आपल्याला या सगळ्यांचा नक्कीच उपयोग होईल. आता जेव्हा आपण महायुद्धानंतरच्या आता महायुद्धोत्तर राजकीय आता महायुद्ध अभ्यासणं आपल्याला गरजेचं आहे की जगातल्या सगळ्यात मोठ्या या 2 घटना घडल्या, इतरही घटना घडल्या, पण त्यातही या महायुद्धांना पूर्ण जगाने जग जे आहे हे या महायुद्धांनी व्यापलं गेलेलं होतं आणि त्याची पार्श्वभूमी किंवा ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ते जर आपल्याला कळलं तरच आपल्याला पुढे जे आहे हे आपल्याला भारताचे इतर राष्ट्रांसोबत असणारे जे संबंध आहे हे समजण्यास आपल्याला सोपं होईल. आपण आज ज्या भागात राहत आहोत तेथे अनेक घडामोडींपासून ते आकारास आलेलं आहे. म्हणूनच आपले आजचे जग समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात जावं लागतं. तसंच मागच्या शतकात जी 2 महायुद्ध झाल्याचे आपणास माहीत आहे आणि ही 2 महायुद्धे मागच्या शतकातील सर्वात महत्त्वाच्या घटना ठरल्या होत्या. त्यामुळे जग बदललं, जगात नवीन प्रवाह आले आणि नवीन विचारसुद्धा या महायुद्धांमुळे जे आहे तर हे समाजामध्ये जगामध्ये जे आहे हे रूढ झाले.
की या 2 महायुद्धांनी जे आहे तर संपूर्ण जग जे आहे तर हे व्यापून टाकलं होतं. जगामध्ये एक नवीन विचार प्रवाह आणला होता की नाही, संहार किती वाईट असतो, किंवा जरी आपण प्रत्येक देश तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रगत होतोय, अणुचाचण्या करतोय, अणुतंत्रज्ञान विकसित करतोय, पण हे जितकं स्वतःच्या संरक्षणासाठी गरजेचं आहे तसंच ते तेवढंच घातक सुद्धा आहे. मग ते विचार प्रवाह काय होते, त्या घटना काय होत्या, हे आपण आता पुढच्या याच्यात अभ्यासूया. बघा, पहिलं महायुद्ध हे 1914 ते 1918 या कालखंडात झालं. मग पहिलं महायुद्ध जे आहे हे सुरू झालं 28 जून 1914 रोजी. हे पहिलं महायुद्ध जे आहे याची सुरुवात झाली, आणि याची सुरुवात जी झाली तर त्याची पार्श्वभूमी अशी होती की जग जे आहे हे त्या काळामध्ये वसाहतवाद जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेला होता. की वसाहती म्हणजे जशी अमेरिकेची वसाहत जी आहे तर ही आशियामध्ये होती, युरोपमध्ये होती. म्हणजे त्या ठिकाणी जाऊन छोट्या छोट्या वसाहती, तो प्रदेश काबीज करायचा दुसऱ्या ठिकाणचा, आणि त्या ठिकाणी स्वतःची वसाहत म्हणजे त्या ठिकाणाला, त्या प्रदेशाला तो आपल्या आधिपत्याखाली घ्यायचा. म्हणजे ती झाली त्या देशाची वसाहत. मग हा जो वसाहतवाद जो आहे हा त्या काळामध्ये खूप पराकोटीला गेलेला होता, आणि जास्तीत जास्त आपल्या वसाहती कशा निर्माण होतील याकडे संपूर्ण देश किंवा प्रत्येक जो भाग आहे हा त्याकडे लक्ष देत होता अगदी. मग युरोप खंडातील महत्त्वाचे देश याच्यात सामील होते. मग हे जे देश होते याच्यात हे कोणते होते, तर इंग्लंड होतं, फ्रान्स होतं, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, या प्रत्येकाला जे की आपले जास्तीत जास्त प्रदेश जो आहे हा आपल्या आधिपत्याखाली आला पाहिजे. आणि म्हणूनच त्या ठिकाणी ऑस्ट्रियाचा जो राजपदाचा वारसदार होता तो आर्चड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड याची सर्बियात जी आहे ही हत्या करण्यात आली, आणि तो त्या ठिकाणी जे आहे तर पाहणी करण्यासाठी गेला होता एका गावाची सर्बियामध्ये. आणि सर्बिया हे ऑस्ट्रेलियाच्या आधिपत्याखालचं राज्य होतं, तो भाग होता. पण सर्बियामध्ये जे आहे तर जे काही समाजकंटक होते त्यांनी या ठिकाणी जे आहे तर या फर्डिनांड यांची हत्या केली. आणि मग या ठिकाणी ऑस्ट्रिया शासनाने असा निकाल दिला की सर्बियातले जो आहे सर्बिया जो आहे तर हा सर्वस्वी या राजासाठी जो आहे की जो नवनिर्वाचित राजा होणार होता ऑस्ट्रियाचा, याची जी आहे तर हत्या ह्यांनीच केलेली आहे, याच्यात त्या सर्बियाचाच महत्त्वपूर्ण सहभाग आहे असा निकाल तिथल्या शासनाने दिला. आणि मग त्या ठिकाणून जे आहे तर ऑस्ट्रियाने मग सर्बियावर आक्रमण केलं, आणि असंच मग हे आक्रमण वाढत जाऊन प्रत्येक देश जो आहे हा इतर देशांच्या साथीला आला. आणि त्यातून पहिलं महायुद्ध जे आहे तर हे पहिलं महायुद्ध या काळामध्ये अगदी 4 वर्षापर्यंतचा जो कालखंड आहे हा या महायुद्धात जो होता तो 28 जून 1914 ते 11 नोव्हेंबर 1918 पर्यंत हे महायुद्ध चाललं. मग या काळात युरोपाला फार मोठं महत्त्व त्या काळात होतं, कारण की युरोपामध्ये आर्थिक भरभराटत होत होती, आणि जागतिक स्तरावरती युरोप जो आहे हा आपल्या ताब्यात कसा येईल, तिथली जास्तीत जास्त भाग आपल्याला कसा मिळेल, म्हणून प्रत्येक राष्ट्र जो आहे हा त्यासाठी धडपड करत होता. आणि म्हणूनच त्या काळामध्ये जे आहे तर युरोपला प्रचंड असं महत्त्व होतं. पण या युद्ध जे आहे या पहिल्या महायुद्धामध्ये मोठ्या प्रमाणावरती जे आहे तर ही जीवित आणि वित्तहानी झाली. मग या पहिल्या महायुद्धामध्ये जे आहे तर या काळामध्ये म्हणजे 4 वर्षाच्या 1914 ते 1918 या कालखंडामध्ये जे आहे तर 80 लाख सैनिक या युद्धात मृत्यू पावलेले होते. हो, थोडे नाही, 80 लाख सैनिक हे या युद्धात मृत्यू पावले, आणि 70 लाख जे होते तर हे कायमचे जायबंदी झालेले होते. जायबंदी म्हणजे अपंग झालेले होते, अपंगत्व आलेलं होतं. तर 1.5 कोटी सैनिक जे आहेत हे या पहिल्या महायुद्धामध्ये जे आहेत तर हे जखमी झालेले होते. आणि अगदी जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावरती जी आहे ही सगळ्याच राष्ट्रांना या ठिकाणी भोगावी लागलेली होती. जे शत्रू राष्ट्र होते त्यांनाही, मित्र राष्ट्र होते अगदी त्यांनाही, सगळेच जे आहेत ह्या युद्धात सहभागी झालेल्या प्रत्येक राष्ट्रालाच आर्थिक बाबतीमध्ये जे आहे तर हे नुकसान सोसावं लागलेलं होतं. आता युद्धात सहभागी नसलेल्यांनाही या युद्धाची झळ लागली.
व जिंकलेल्या व हरलेल्या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था या पूर्णपणे कोसळून गेलेल्या होत्या. जी जिंकलेली राष्ट्र होती, जी मित्र राष्ट्र होती, ती होती ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली आणि अमेरिका. हे एका बाजूनी लढत होते. तर जर्मन, ऑस्ट्रिया हंगेरी, ऑटोमन साम्राज्य आणि बल्गेरिया ही एका बाजूनी लढत होती. मग या सगळ्याच ज्या राष्ट्र की जी या महायुद्धामध्ये सहभागी झालेली होती, या प्रत्येकालाच जे आहे तर ही आर्थिक नुकसान हे मोठ्या प्रमाणावरती सोसावं लागलं. अशा प्रकारचे युद्ध पुन्हा होऊ नये यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हवी असे सगळ्याच राष्ट्रांना वाटू लागले. कारण की साहजिकच या काळामध्ये जे आहे हे मोठ्या प्रमाणावरती जीवितहानी झाली, वित्तहानी झाली, कितीतरी अर्थव्यवस्था या कोलमडून पडल्या आणि परत हे असं व्हायला नको आणि म्हणून त्यातूनच राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली. आता राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना का झाली या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळू शकतं की पहिल्या महायुद्धासारखं संहारक महायुद्ध परत होऊ नये असं सर्वच राष्ट्रांना वाटू लागलं आणि म्हणून त्यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हवी, म्हणून या राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली. आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी चर्चा व वाटाघाटी करण्याचे एक महत्त्वाचे व्यासपीठ हे बनलं. युद्ध टाळणे ही या राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी मानण्यात आली की काही झालं तरी युद्ध होऊ द्यायचं नाही. कोणताही प्रश्न जर असेल तर तो चर्चेने सोडवला गेला पाहिजे आणि चर्चेनेच हा प्रश्न सुटेल अशी काहीतरी खबरदारी घ्यावी. म्हणून सगळ्यात महत्त्वपूर्ण जे आहे तर हे युद्ध टाळणे ही त्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी होती. पहिले महायुद्ध संपल्यानंतर युरोपमध्ये व युरोप बाहेरही अनेक महत्त्वाचे बदल घडून आले. आता मग काय बदल घडून आले ते तर युरोपमधील पूर्वीची सगळी साम्राज्य कोसळली व त्यातून नवीन राष्ट्रे अस्तित्वात आली. युरोपमधील अनेक देशांच्या आफ्रिका आणि आशिया खंडात वसाहती होता. या वसाहतींमध्ये स्वातंत्र्यासाठी चळवळी सुरू झाल्या आणि युरोपीय राष्ट्रांच्या वर्चस्वाला या चळवळींनी मोठ्या प्रमाणावरती आव्हान दिले की ज्या युरोपमध्ये जे अनेक देश होते त्या देशांच्या आफ्रिका आणि आशिया खंडात ज्या वसाहती होत्या, ज्या ठिकाणी त्यांनी तो भाग काबीज केलेला होता, मग त्या ठिकाणी त्यांचं वर्चस्व होतं ते झुगारून या स्वातंत्र्यासाठी जे आहे तर या वसाहतींनी जे आहे ते वेगवेगळ्या चळवळी करायला सुरुवात केली. स्वातंत्र्यासाठी जे आहे मोठमोठी त्या काळामध्ये लढाया लढल्या गेल्या आणि त्यातून युरोपीय राष्ट्रांच्या वर्चस्वाला जे आहे या ठिकाणी लगाम लागला. पहिल्या महायुद्धानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघ निर्माण झाला, परंतु युद्ध थोपवण्यात राष्ट्रसंघाला फारसे यश आले नाही. कारण की त्या काळामध्ये जे आहे तर जर्मनी, इटली, स्पेन इत्यादी देशांमध्ये तर हुकुमशाही राजवटी अस्तित्वात आल्या की जर्मनीचा आपण ऐकतोच की जर्मनीचा जो शासनकर्ता हुकुमशाह होता अडॉल्फ हिटलर हा जो होता तर यांनी आपल्याला सगळं जग जिंकायचं स्वप्न जे आहे हे त्याने डोळ्यासमोर ठेवलेलं होतं. पहिल्या महायुद्धामध्ये त्याचा सहभाग होता आणि पहिल्या महायुद्धामध्ये जो आहे तर तो जर्मन यांच्याकडनं जो आहे तर हा युद्धात सहभागी झालेला होता. त्याच्यामुळे त्यांनी बऱ्याच ज्या छुप्या कारवाया ज्या आहेत किंवा सैन्याच्या शत्रू राष्ट्राच्या सैन्यापर्यंत जायचं कसं, जे या बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत किंवा कशा पद्धतीने विजय मिळवता येईल या सगळ्या बाबी त्यांनी आत्मसात केलेल्या होत्या आणि त्यातूनच पुढे जसजसं त्याचं नेतृत्व सक्षम होत गेलं आणि पुढे तो जर्मनचा हुकुमशाह म्हणून नावारूपाला आला. तर सगळं जग त्याला स्वतःच्या आधिपत्याखाली आणायचं होतं आणि म्हणून या ठिकाणी जे आहे की या तीनही ज्या देश होते, मग जर्मनी असेल, इटली असेल, स्पेन असेल, या सगळ्यांची हुकुमशाही जी आहे तर ही हुकुमशाही असली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी दुसरं महायुद्ध जे आहे तर या दुसऱ्या महायुद्धाला ची सुरुवात जी आहे ही या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. आता बघा या ठिकाणी एक प्रश्न विचारण्यात आलाय, विचार करा आणि लिहा. जर्मनीमध्ये हिटलरच्या हुकुमशाहीचा उदय झाला. जर्मनीत लोकशाही परंपरा बळकट असत्या तर काय झाले असते? हुकुमशाही राजवटी अस्तित्वात येऊ नयेत म्हणून आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? जर जर्मनीमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर त्या ठिकाणी लोकशाही असती तर त्या ठिकाणी हिटलरसारख्या हुकुमशहाचा जन्मच झाला नसता.
लोकशाहीमध्ये लोकांच्या मताला प्राधान्य असतं. लोकांचा विचार प्रवाह काय, लोक काय विचार करतात हे यातून लक्षात घेतलं जातं. जर लोकशाही त्या काळात असती तर जर्मनीमधला हिटलर जो आहे हा उदयालाच आला नसता. तुम्हाला काय वाटते? युद्धास प्रतिबंध करण्यासाठी राष्ट्रसंघ निर्माण केला गेला, परंतु युद्ध थोपवण्यात राष्ट्रसंघाला अपयशी ठरले. राष्ट्रसंघाने युद्ध टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्या होत्या? या प्रश्नाचं उत्तर जे आहे की राष्ट्रसंघाने युद्ध टाळण्यासाठी काय काय उपाययोजना करायला हव्या होत्या. तर जर तुम्ही राष्ट्रसंघ असं जर गुगलला सर्च केलं तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाच ते लिहायचं आहे. त्याच्यावरती सर्च करा. त्या ठिकाणी खूप सारे व्हिडिओज आहेत, काही माहितीसुद्धा आहे. ती माहिती जी आहे त्याच्यातले ठळक मुद्दे घ्या आणि ते लिहा. कारण की इथून पुढे जो तुमचा अभ्यास आहे विद्यार्थी मित्रांनो, हा तुम्हाला याच अशा प्रक्रियेने जो आहे की जास्तीत जास्त माहिती घेऊन करायचा आहे. बघा, आता आपण बघूया दुसरं महायुद्ध. आता दुसरं महायुद्ध जे आहे हे झालं 1939 ते 1945 या कालावधीत. 1 सप्टेंबर 1939 रोजी जे आहे, तर आता याची आपण पार्श्वभूमी बघूया दुसऱ्या महायुद्धाची. तर 1 सप्टेंबर 1939 रोजी जे आहे तर जर्मनीनं जे आहे, जर्मनीचा जो हिटलर होता तर ह्याने पोलंडवरती आक्रमण केलं आणि जर्मनीचा नेता त्याच्या नाझी जो पक्ष होता तर त्याच्याशी त्याने सोव्हिएत युनियन या या संघाशी जे आहे तर त्याने मैत्री करार केलेला होता. आणि त्यानुसार 17 सप्टेंबरला सोव्हिएत युनियनने संघाने जे आहे हे पोलंडवरती आक्रमण केलं. म्हणजे जर्मनीने आणि सोव्हिएत संघाने दोघांनी मिळूनही पोलंडवरती आक्रमण केलं. आणि या ठिकाणून जे आहे तर हे युद्धाला खऱ्या अर्थानं जे आहे तर ही सुरुवात झाली. आणि त्याही अगोदर जापानने जे आहे मग आशियामध्ये जो आहे आशिया खंडामध्ये सुद्धा जापानला जे आहे तर चीनला रोखायचं होतं. की चीन जो आहे हा देश जो आहे हा प्राबल्याने मोठा होत होता, वसाहती जास्त स्थापन करत होता आणि जापानला कुठेतरी स्वतःची सत्ता जी आहे की नाही, आपल्या हातून आशिया खंड सुटता कामा नये म्हणून जापानने जे आहे तर 7 जुलै 1937ला म्हणजे अगदी हे 1 सप्टेंबर 1939ला जर्मनीनं पोलंडवर आक्रमण करण्याच्या अगोदर 7 जुलै 1937लाच जापानने जे आहे तर चीनवरती आक्रमण केलं होतं. आणि जापानचा असं रोख होता की चीन जो आहे तर चीनमधून पूर्व आणि आग्नेय आशियावर स्वारी करत एक एक करत सगळे देश जिंकत जाणे. पण त्यानंतर 7 डिसेंबर 1941 या दिवशी जापाननं अनेक राष्ट्रांवरती एकाच दिवशी आक्रमण केलं. की बरेच देशांवरती जे आहे एकाच दिवशी त्यांनी आक्रमण केलं. आणि मग या आक्रमणामध्ये अमेरिकेचा देखील सहभाग होता की अमेरिकेवरती सुद्धा जापानने हल्ला केला. त्यांचा जो पर्ल हार्बर हा जो नौदलाचा जो तळ होता त्या ठिकाणी देखील जापानने या नौदलावरती हल्ला केला आणि ते उद्ध्वस्त करून टाकलं. आणि मग इच्छा नसताना सुद्धा अमेरिकेला या युद्धात सहभागी व्हावं लागलं. आणि दुसऱ्या या महायुद्धामध्ये जे आहे तर मग ही अमेरिकासुद्धा या दुसऱ्या महायुद्धामध्ये खेचली गेली. पहिल्या महायुद्धापेक्षा दुसरं महायुद्ध हे अधिक संहारक ठरलं होतं. पहिल्या महायुद्धाच्या तुलनेत ते अधिक व्यापक तर होतंच, परंतु या युद्धामध्ये जे आहे तर हा प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आलेला होता. की पहिल्या महायुद्धामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञान नव्हतं, पाणबुड्या फक्त वापरल्या गेलेल्या होत्या. परंतु दुसऱ्या महायुद्धामध्ये मात्र आधुनिक तंत्रज्ञान वापरलं गेलेलं होतं आणि युद्धात सहभागी असलेल्या राष्ट्रांवरती पुन्हा एकदा जे आहे तर हे आर्थिक संकट कोसळलं. मग या ठिकाणी पहिल्या महायुद्धामध्ये जे फक्त पाणबुड्यांचा वापर केलेला होता, मात्र दुसऱ्या महायुद्धामध्ये मात्र जे आहे तर आधुनिक बंदुका ज्या आहेत, रायफल्स ज्या आहेत याची निर्मिती करण्यात आलेली होती. रणगाडे जे आहेत हे आधुनिक पद्धतीचे तयार करण्यात आलेले होते. त्यामुळे दुसरं महायुद्ध जे आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक देश जो आहे तर हा अणुतंत्रज्ञान जे आहे हे विकसित करत होता. आणि ते तंत्रज्ञान त्याचबरोबर इतरही प्रगत तंत्रज्ञानाचा वापर होत होता. आणि म्हणून दुसरं महायुद्ध हे अधिक संहारक जे झालं. तेव्हा 1939 ते 1945 या कालावधीत दुसरे महायुद्ध चालू होते.
याच काळात भारतात कोणकोणत्या घडामोडी होत होत्या आणि महायुद्धाचा भारतावर कोणता परिणाम झाला ते लिहा. आता हे तुम्हाला तुमच्या भाषेत लिहायचं विद्यार्थी मित्रांनो. हा वाटलं तर तुमचा पहिल्या पाठाचा उपक्रम समजा आणि या काळामध्ये 39 ते 45 या काळातही भारतामध्ये महत्त्वपूर्ण घटना घडल्या. कारण की दुसऱ्या महायुद्धामध्ये भारताचा देखील सहभाग होता. भारताची जी एक तुकडी आहे तर ही दुसऱ्या महायुद्धामध्ये जे आहे तर ती वापरली गेलेली होती. कारण की तेव्हा आपल्याकडे ब्रिटिशांचं राज्य होतं आणि भारतीय सैनिक जे आहेत हे त्या काळामध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये जे आहेत हे सहभागी झालेले होते. आणि जे वीर भारताकडून या दुसऱ्या महायुद्धात सहभागी झालेले होते त्यांनीच पुढे जे आहे म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर जर आपण बघितलं तर मग भारत पाकिस्तानचं युद्ध असू द्या, भारत चीनचं युद्ध असू द्या, या प्रत्येक युद्धामध्ये जे आहे तर या शूरवीरांनी जे आहे तर ही भारताची बाजू जी आहे ही मजबूत केलेली आहे. म्हणजे अगदी भारत पाकिस्तानचं 1961-62चं 75चं युद्ध असू द्या, पाकिस्तानसोबतचं झालेलं युद्ध असू द्या, या प्रत्येक युद्धामध्ये जे आहे तर हे वीर जवान जे आहे तर हे सहभागी झालेले दिसून येतात. मग या महायुद्धाचा भारतावर काय परिणाम झाला तर त्याच काळामध्ये आपली सुभाषचंद्र बोस यांची जी संघटना आहे ही सुद्धा नावारूपाला येत होती. त्यांचे सुद्धा सैन्य जे आहेत हे भारताबाहेरही होतं. मग हे सगळं तुम्हाला त्यातून लिहिता येईल. हे सुद्धा तुम्ही सर्च करायचं आहे गुगलला आणि ते लिहायचं आहे. आता दुसऱ्या महायुद्धामध्ये सहभागी राष्ट्र कोणती होती तर मित्र राष्ट्र होती ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, भारत, सोव्हिएत युनियन, चीन आणि अमेरिका. ही सगळी जी आहे ही मित्र राष्ट्र एकाच बाजूने लढत होती आणि शत्रू राष्ट्र म्हणजे अक्षराष्ट्र होती जर्मनी, जपान आणि इटली. आणि ही तीनही राष्ट्र हुकुमशाही राष्ट्र होती. ही काही लोकशाही राष्ट्र नव्हती. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेचा महत्त्वपूर्ण सहभाग होता आणि अमेरिकेने या काळात अणुबॉम्बची निर्मिती केली होती. युद्ध संपवण्यासाठी जपानमधील हिरोशिमा व नागासाकी या 2 शहरांवर अनुक्रमे 6 ऑगस्ट व 9 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले. युरोपमध्ये जर्मनीच्या पराभवानंतर व आशियामध्ये जपानच्या पराभवानंतर दुसरे महायुद्ध संपले. पहिल्या युरोपमध्ये जे आहे तर जर्मनीचा जसजसा पराभव होत गेला त्या काळात जर्मनीचा जो हुकुमशाह होता अडॉल्फ हिटलर यांनी सुद्धा त्याच्या बंकरमध्ये जे आहे तर ही आत्महत्या केली. त्यानंतर त्या ठिकाणपासून जर्मनी जी आहे तर जर्मनी त्या युद्धातून कुठेतरी मागे सरकताना दिसली. त्यानंतर आशियामध्ये सुद्धा जेव्हा अमेरिकेने समजावून सुद्धा जपाननी हल्ले सुरूच ठेवले तेव्हा अमेरिकेने नाईलाजास्तव 6 ऑगस्टला एक हा हिरोशिमा आणि 9 ऑगस्टला परत दुसरा अणुबॉम्ब हा नागासाकी या 2ही शहरांवरती जे आहेत हे अणुबॉम्ब जे आहेत तर ह्या अणुबॉम्बचे हल्ले केले. आणि त्यानंतर जे आहे तर संपूर्ण या अणुबॉम्बच्या हल्ल्यानंतर जो संहार झाला, जी मनुष्यहानी झाली, जी वित्तहानी झाली, जे परिणाम समोर दिसून आले त्यातून मग हे युद्ध जे आहेत तर हे दुसरं महायुद्ध संपलं. पण या दुसऱ्या महायुद्धानंतर मात्र जगात अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी झाल्या आणि या महत्त्वपूर्ण घडामोडी त्यातली पहिली होती ही शीतयुद्धाची सुरुवात. शीतयुद्ध म्हणजे ज्याला आपण कोल्ड वॉर म्हणतो, थंड युद्ध. आणि हा काळ होता 1945 ते 1991. म्हणजे असा प्रदीर्घ हा काळ 1945 ते 1941 हा या बदलांचा आपल्याला सांगता येईल की. पण असं आपण पूर्ण महत्त्वपूर्ण नाही म्हणू शकत की जसं आपण की या तारखेला महायुद्ध सुरू झालं त्या असं शीतयुद्धाचं नाही की अमुक एका तारखेला सुरू झालं. 1945ला सुरू झालं असेल किंवा त्याही अगोदर, परंतु तो जो काळ आहे हा 1945 ते 1991चा असा प्रदीर्घ काळ हा या शीतयुद्धाने जो आहे हा जगभर व्यापलेला होता. अगदी संपूर्ण जगात हे शीतयुद्ध सुरू झालेलं होतं. शीत म्हणजे शांत, थंड, त्याला आपण इंग्रजीमध्ये कोल्ड म्हणतो. युद्ध म्हणजे वॉर, कोल्ड वॉर, की शांततेने फक्त समोरासमोर जे आहे म्हणजे भांडणं तर नाही पण भांडणासारखं असं हे शीतयुद्ध होतं.
शीतयुद्ध. दुसऱ्या महायुद्धात मित्र असणारे अमेरिका व सोव्हिएत युनियन युद्ध संपताच परस्परांचे स्पर्धक बनले. दुसऱ्या महायुद्धात आपण बघितलं की जी मित्र राष्ट्र होती, मित्र राष्ट्रांसोबत अमेरिका आणि सोव्हिएत युनियन ही दोघेही सोबत लढत होती. पण त्यानंतरच्या काळात जे आहे, तर शीतयुद्धाच्या काळात जे आहे, तर ही दोनही राष्ट्र जी आहेत ही एकमेकांच्या स्पर्धक बनले. दुसऱ्या महायुद्धात जर्मनी, इटली, फ्रान्स या देशांचा पराभव झाला होता. तर इंग्लंड व सोव्हिएत युनियनचा या ठिकाणी जे आहे हे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं होतं. खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान या सोव्हिएत युनियनचं आणि इंग्लंडचं झालेलं होतं. जिंकून सुद्धा या ठिकाणी विध्वंस हा जास्त मोठ्या प्रमाणात होता. विजयी राष्ट्रात तर अमेरिकेचा सगळ्यात महत्त्वपूर्ण सहभाग होता, किंवा अमेरिका जी आहे, अमेरिकेच्या भूमीवर युद्ध झालं नाही. त्याची भूमी जी आहे, अमेरिकेची भूमी ही काही त्या काळामध्ये युद्धासाठी वापरली गेली नाही. त्याच्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं नुकसान जे आहे हे अमेरिकेचं झालेलं नव्हतं. पण बाकी जी सगळी राष्ट्र होती, मग ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, अगदी सगळेच, या प्रत्येक देशामध्ये जे आहे हे युद्ध लढलं गेलं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी जे आहे ही आर्थिक हानी झाली, वित्तहानी झाली, भूभागाची मोठ्या प्रमाणावरती जे आहे ही नापिकी झाली. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धामध्ये जे आहे, तर ही अमेरिका जी आहे ही अमेरिका जी आहे तर ही त्या ठिकाणी नावारूपास येत होती. आणि त्याचबरोबर या ठिकाणी अमेरिकेने जे आहे तर विजयी राष्ट्रांमध्ये याचा सगळ्यात महत्त्वपूर्ण सहभाग होता. व युरोपमध्ये सुद्धा, की सोव्हिएत युनियनने जे आहे, जसं अमेरिकेने आशियामध्ये अणुबॉम्ब टाकून जे आहे दुसऱ्या महायुद्ध शमवलं, त्यानंतर सोव्हिएत युनियनने सुद्धा जर्मनीचा जो हुकुमशाह होता हिटलर याच्याशी कडवी झुंज दिली होती. मोठ्या प्रमाणावरती त्याच्यासोबत लढत जे आहे, म्हणजे निकराची ज्याला आपण लढाई म्हणतो, ही सोव्हिएत युनियनने सुद्धा दिलेली होती आणि जर्मनीचा पराभव केलेला होता. त्याच्यामुळे हे दोन्ही राष्ट्र जी आहेत ही स्वतःचे आहेत, की स्वतःला मोठं जे आहे, जसं आपण म्हणतो ना की मैं बडा, तशा पद्धतीने जे आहे ही जगाला भासवत होती. आणि या दोनही राष्ट्रांमध्ये जे आहे मग युद्ध संपल्यानंतर की मी सगळ्यात मोठं, म्हणजे जसं सोव्हिएत युनियननी जे आहे तर आम्ही राष्ट्रांनी मोठी आहोत, आमची भूमी जास्त आहे, मोठं राष्ट्र आहे, म्हणून त्यांनी जे आहे स्वतःला बलशाली, बलाढ्य जे आहे हे असं सांगण्यास सुरुवात केली होती. त्याचबरोबर अमेरिका, की दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिका नावारूपास आली होती, अणुतंत्रज्ञान विकसित करत होती आणि ती सुद्धा एक मोठी शक्ती म्हणून उदयास येत होती. म्हणून सोव्हिएत युनियन आणि अमेरिका हे दोन्ही मित्र असणारे जे राष्ट्र आहेत हे मात्र दुसऱ्या महायुद्धानंतर या कारणामुळे काय झाले, तर एकमेकांचे शत्रू जे आहे किंवा स्पर्धक राष्ट्र म्हणून ते उदयास आले. मग आता शीतयुद्धाची व्याख्या किंवा शीतयुद्ध म्हणजे काय असं सांगता येईल, तर बघा, दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये संयुक्त राज्य अमेरिका आणि सोव्हिएत रशियामध्ये उत्पन्न झालेल्या तणावाच्या स्थितीला, नीट लक्षपूर्वक ऐका, हे तुम्हाला तुमच्या शीतयुद्धाची व्याख्या, शीतयुद्ध जर अशी टीप आली तर त्यात अगोदर तुम्हाला शीतयुद्धाची व्याख्या किंवा शीतयुद्ध म्हणजे काय आणि मग नंतर त्याचे परिणाम किंवा शीतयुद्धाचं स्पष्टीकरण जे आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. हे पुस्तकात दिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे हे तुम्ही वहीमध्ये नीट व्यवस्थित लिहून घ्या. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये संयुक्त राज्य अमेरिका आणि सोव्हिएत रशियामध्ये उत्पन्न झालेल्या तणावाच्या स्थितीला शीतयुद्धाच्या नावाने ओळखलं जातं. याला म्हणतात शीतयुद्ध, की जे या ज्या दोन राष्ट्रांमध्ये होतं त्यांच्यातील सहकार्याची जी जागा होती ही स्पर्धेने घेतलेली होती. आणि या स्पर्धेने जागतिक राजकारणाचा अगदी 40 ते 45 वर्षाचा संपूर्ण कालखंड जो आहे हा व्यापून टाकलेला होता. की या काळामध्ये दोन्ही देशांमध्ये उघडपणे युद्ध झालं नाही, परंतु युद्धाचा भडका कधीही उडू शकेल असा तणाव मात्र त्यांच्या संबंधांमध्ये होता. की भांडण तर करायचं नाही, मारामारी तर करायची नाही, पण त्या पद्धतीनं तर मात्र वागायचं. अगदी तसंच आपण बघा, घरातही आता तुम्ही सगळे लॉकडाऊनमुळे घरातच आहात, शाळा नाही, काही नाही, अभ्यास केला आणि भांडायचं तर असतं, किंवा बहीण भावांमध्ये भाव कोणत्या ना कोणत्या छोट्या छोट्या कारणावरनं भांडणं होतात. बाबाही घरात आहेत, आई घरात आहे, त्याच्यामुळे
भांडायचं तर नाही, पण चिडवणं मात्र एकमेकांना सुरू असतं. मग कधीतरी असा जो की नाही आता तो त्याला मारतो, मी त्याला मारतो, ही जी भांडण्याची परिस्थिती उद्भवते ना, हां अगदी बरोबर. तशीच परिस्थिती की मारामारी तर करायची नाही, पण एकमेकांना मात्र चिडवायचं. पण भांडण होईल इथपर्यंत चिडवायचं, पण मारामारी मात्र करायची नाही. अगदी तसंच काहीसं 40-45 वर्ष अगदी संपूर्ण जग हे अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या 2 राष्ट्रांनी जे आहे हा पूर्ण जगाचा जे राजकारण आहे हे या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर व्यापलेलं होतं. की दोनही देश जे आहेत तर हे तंत्रज्ञानाच्या बाबतीत मोठमोठे होत होते आणि प्रत्येकाला जे आहे की प्रत्येक राष्ट्र जे आहे हे माझ्या बाजूनं असलं पाहिजे, म्हणून दोनही राष्ट्र जे आहेत जगातले प्रत्येक राष्ट्र माझ्या बाजूने कसे येतील म्हणून प्रयत्नशील होते. आणि या दोन्ही देशांमध्ये जे आहे कधी युद्धाचा भडका उडेल हेही सांगता येत नव्हतं. कारण की प्रत्येक छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत यातून हा युद्धाचा भडका कधीही उडू शकेल अशा घटना घडत होत्या. परंतु असा तणाव त्या दोन्ही राष्ट्रांमध्ये होता. प्रत्यक्ष युद्ध नाही, पण युद्धाला पूरक अशा तणावपूर्ण परिस्थितीचे वर्णन शीतयुद्ध या संज्ञेद्वारे केले जाते. की भांडायचं तर नाही, पण तशी परिस्थिती मात्र उत्पन्न करायची की शीतयुद्ध होईल म्हणून संपूर्ण किंवा तिसरं युद्ध होईल म्हणून संपूर्ण जगाचं लक्ष व्यापून घ्यायचं, पण भांडायचं मात्र नाही. आणि हे जे तणावपूर्ण वातावरण जे आहे तर या तणावपूर्ण वातावरणाचं किंवा या परिस्थितीचं वर्णन इतिहासकारांनी शीतयुद्ध असं केलेलं आहे. या काळात अमेरिका तर महासत्ता होतीच, पण सोव्हिएत युनियनने देखील अण्वस्त्राची निर्मिती करून व आपले लष्करी सामर्थ्य वाढवून महासत्ता बनण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि या काळामध्ये दोन्ही राष्ट्र जे आहेत तर हे छोट्या राष्ट्र जी जगातली छोटी छोटी राष्ट्र होती तर प्रत्येकाला मदत करत होती. त्यांच्या बाजूची जी जी राष्ट्र होती त्या प्रत्येकाला ती तंत्रज्ञानाच्या बाबतीत असेल, लष्कराच्या बाबतीत असेल, छुपा कारवायांच्या बाबतीत असेल, ही दोनही राष्ट्र जी आहेत अमेरिका आणि सोव्हिएत युनियन ही त्या काळात मदत करत होती. अमेरिका व सोव्हिएत युनियन या 2 महासत्तांमधील संघर्ष, सत्ता स्पर्धा, शस्त्रास्त्र स्पर्धा, विचार प्रणालीतील भेद, परस्परांना कटश देण्याची वृत्ती या सर्व बाबींमुळे शीतयुद्ध सुरू झाले होते. की या 2 राष्ट्रांमध्ये हे शीतयुद्ध जे आहे हे प्रदीर्घ काळापर्यंत चाललं. मग याचे परिणाम काय झाले या शीतयुद्धाचे? तर पहिला परिणाम असा झाला की लष्करी संघटनेची निर्मिती झाली. की या लष्करी संघटना ज्या आहेत या जगात निर्माण झाल्या. मग शीतयुद्ध काळात दोन्ही महासत्तांनी लष्करी संघटना निर्माण केल्या की स्वतःचं प्राबल्य सिद्ध करण्यासाठी, स्वतःला आम्ही किती स्वयंपूर्ण आहोत हे दाखवून देण्यासाठी जे आहे मग दोन्हीही महासत्तांनी या लष्करी संघटना स्थापन केल्या. त्या संघटनांची जबाबदारी त्यात सामील होणाऱ्या राष्ट्रांच्या संरक्षणाची जबाबदारी त्या महासत्तांनी घेतली. की जर तुम्ही आमच्या संग्रहाच्या सहभागी झालात, संघटनेत सहभागी झालात तर तुमच्या देशाचं रक्षण आम्ही करू. अशा पद्धतीनं त्यात जे काही सहभागी राष्ट्र होतील त्या प्रत्येक सहभागी राष्ट्राच्या संरक्षणाची जबाबदारी ही घेतली गेली. त्यातलीच एक महत्त्वपूर्ण होती ती म्हणजे नाटो. ही अमेरिकेच्या प्रभुत्वाखालची संघटना होती. NATO त्यातली जी अध्याक्षरं आहेत इंग्रजीतली नॉर्थ अटलांटिक टेरिटरी ऑर्गनायझेशन, ही जी नाटो होती तर ही अमेरिकेच्या प्रभुत्वाखाली होती आणि ही जगातील 29 देश याच्यामध्ये सहभागी आहेत. आणि ही जगाचे 29 देश आजही या नाटोचे जे आहेत तर हे सदस्य आहेत. म्हणजे याची स्थापना झाली ती 4 एप्रिल 1949ला. या नाटोची जी स्थापना आहे ही 4 एप्रिल 1949ला झाली. तेव्हा अवघी 12 राष्ट्र यामध्ये सामील झालेली होती. स्थापनेच्या वेळी 12 राष्ट्रांनी मिळून ही लष्करी संघटना जी आहे ही स्थापन केली. परंतु त्यानंतर मग त्याच्यामध्ये जे आहेत इतरही राष्ट्र जी आहेत ही सहभागी होत गेली आणि आज अगदी 29 राष्ट्र जी आहेत ही जगातली ही याची सदस्य आहेत. आणि याचं मुख्यालय जे आहे तर ही बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स या ठिकाणी या नाटोचं मुख्यालय आहे. भारतही या नाटोचा जो आहे तर हा सदस्य आहे. तर ही अमेरिकेची संघटना होती. तर वॉर्सा करार ही सोव्हिएत युनियनच्या प्रभावाखाली असणारी ही लष्करी संघटना होती.
तुम्हाला काय वाटते बघा, तंत्रज्ञानातील प्रगती आणि आंतरराष्ट्रीय शांतता यांच्यात काही संबंध असतो का? बघा, तुम्हाला काय वाटतं, असतो का संबंध? तर हो, अगदी असतो. तंत्रज्ञानात होणारी जी प्रगती असेल आणि आंतरराष्ट्रीय शांतता, जितका एखादा राष्ट्र तंत्रज्ञानात प्रगती करत जाईल तेवढं त्यांच्यात आंतरराष्ट्रीय शांतता जी आहे, तर स्वतःला एखादं राष्ट्र खूप स्वयंपूर्ण म्हणत असतं. आणि मग हे स्वयंपूर्ण सांगत असताना किंवा स्वतः बनत असताना इतर राष्ट्र जे आहेत, मग साहजिकच त्या ठिकाणी जे आहे तर ही आंतरराष्ट्रीय शांतता कुठे ना कुठे धोक्यातही येऊ शकते. पण या परस्परांचा एकमेकांशी संबंध असतो. तर मानवी कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल? तर या तर कसा करता येईल, तर तंत्रज्ञान जे आहे, जसं आता आपण अणुऊर्जेचा उपयोग जे आहे, तर भारत हा अणुऊर्जेचा उपयोग जो आहे तर हे आपल्या ऊर्जेच्या निर्मितीसाठी, त्याचबरोबर विविध प्रकारची वैज्ञानिक शोधासाठी जे आहे तर या अणुतंत्रज्ञानाचा वापर करत असतो. तर मानवी कल्याणासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करता येतो. पुढचा मुद्दा आहे आपला की या शीतयुद्धाचा दुसरा परिणाम असा झाला, पहिला काय झाला तर लष्करी संघटनांची निर्मिती झाली आणि दुसरा परिणाम असा झाला की जगाचे द्विध्रुवीकरण झाले. द्विध्रुवीकरण म्हणजे काय, तर जग जे आहे हे दोन भागांमध्ये विभागलं गेलं. शीतयुद्धाच्या काळात जगातील बहुतेक देश दोन महासत्तांच्या गटात सामील झाले, की जगात फक्त हे दोनच महासत्ता म्हणून उदयाला आले आणि त्यात प्रत्येक राष्ट्र जे आहे, मग हे अमेरिकेच्या बाजूनं ते सोव्हिएत युनियनच्या बाजूनं, असे जगातले सगळे जे छोटे छोटे देश होते, राष्ट्र होते, हे मात्र या दोन महासत्तांच्या भागात विभागले गेले. राष्ट्रांची अशी दोन गटात विभागणी होणे म्हणजेच द्विध्रुवीकरण होय. शीतयुद्धाचा आवाका त्यामुळे वाढला आणि तणावाचे क्षेत्र व्यापक झाले. शीतयुद्ध जे आहे हे 1945 पासून सुरू झालं, पण त्याचबरोबर त्यानंतर जे आहे तर हे शीतयुद्ध अधिक व्यापक होत गेलं. मग त्याचा प्रसाराचा जो काळ आहे तर तो 1985 पर्यंत जे आहे तर संपूर्ण जग त्याच्या आधिपत्याखाली आलं होतं. 1961-62 नंतर जे आहे तर संपूर्ण जगामध्ये याचा विस्तार व्हायला सुरुवात झाली आणि संपूर्ण जग जे आहे तर या शीतयुद्धाच्या आधिपत्याखाली आलं आणि त्यामुळे कोणत्या राष्ट्रांमध्ये नेमकं कधी भांडण होईल हे मात्र कळत नव्हतं. की जरी अमेरिका आणि सोव्हिएत युनियन ही दोन महासत्ता होती, पण त्यांच्यासोबत असणारी जी इतर राष्ट्र होती, मग त्यांच्यात जर भांडण झालं तर म्हणजे त्यांच्यात भांडण होण्याच्या अगोदर जे आहे हे अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोघांना जरी भांडायचं असेल किंवा जर काही कारवाया करायच्या असतील तर त्यांच्यासोबतची जी सहभागी राष्ट्र आहेत त्या दोन राष्ट्रांमध्ये होणारी जी भांडणं आहेत, मग या संपूर्ण याच्यामुळे काय झालं की जग जे आहे त्याच्यातली छोटी मोठी सगळी राष्ट्र जी आहेत ही दोन्ही बाजूंनी जी आहे तर ही विभागली गेली आणि जग जे आहे तर या दोन भागांमध्ये विभागलं गेलं. एका बाजूला होती अमेरिका आणि एका बाजूला होतं सोव्हिएत युनियन. बघा, या ठिकाणी एक तुम्हाला प्रश्न दिला आहे, क्युबाचा संघर्ष, की जो या शीतयुद्धाच्या काळात खूप महत्त्वपूर्ण होता. 1962ला हा अतिशय महत्त्वपूर्ण अशी जी घटना आहे तर ही शीतयुद्धाच्या काळातली आहे. ही घटना तुम्ही गुगलला सर्च करायची आहे आणि त्याबद्दलची माहिती तुम्हाला लिहून काढायची आहे, कारण की शीतयुद्धामध्ये ही जी घटना होती याला अतिशय महत्त्व आहे. बघा, या ठिकाणी काही माहिती दिलेली आहे. माहीत आहे का तुम्हाला, 1917मध्ये रशियात साम्यवादी क्रांती झाली आणि त्यातून सोव्हिएत युनियन अस्तित्वात आले आणि अल्पावधीतच सोव्हिएत युनियन आंतरराष्ट्रीय राजकारणात महासत्ता म्हणून आकारास आली. परंतु अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यात टोकाचे मतभेद होते. म्हणजे दोन्ही जरी महासत्ता म्हणून उदयाला आलेल्या असल्या तरी सुद्धा दोन्हीच्या विचारांमध्ये जे आहे हे मोठ्या प्रमाणावरती बदल किंवा फरक होता. काय फरक होता तो, तर अमेरिका हे भांडवलशाहीचा पुरस्कार करणारं लोकशाही राज्य होतं, की भांडवलशाही जी आहे की उद्योगधंदे जास्तीत जास्त प्रस्थापित झाले पाहिजेत. तर सोव्हिएत युनियन मात्र समाजवादाचा व एकपक्षीय हुकुमशाहीचा पुरस्कार करणारं राज्य होतं, की हुकुमशाही असली पाहिजे आणि अमेरिका हे पूर्णपणे लोकशाही असणारं. दोन्ही महासत्तांना जगात आपले वर्चस्व वाढवायचे होते. एकांना दोन्ही अमेरिकेला भांडवलशाहीचा प्रसार करायचा होता तर सोव्हिएत युनियनला समाजवादाचा, की जेणेकरून जास्तीत जास्त राज्य आपल्या आधिपत्याखाली, देश जे आहेत आधिपत्याखाली कसे येतील. अमेरिकेचं जे आहे तर हे भांडवलशाही धोरण होतं आणि लोकशाही
की प्रत्येक ठिकाणी जे आहे ती ही लोकशाही अस्तित्वात असली पाहिजे. दुसरा काय फरक होता, तर आम्ही आपले प्रभुत्व वाढावे म्हणून दोन्ही महासत्तांनी लहान राष्ट्रांना आपापल्या गटात खेचण्याच्या प्रयत्नांना सुरुवात केली. परिणामी युरोपचे वैचारिक पातळीवर विभाजन झाले आणि पश्चिम युरोप व तेथील देश अमेरिकेच्या गटात सामील झाले, तर पूर्व युरोपमधील देश सोव्हिएत युनियनच्या गटात सामील झाले. म्हणजे काही युरोपमध्ये सुद्धा जे आहे तर असे दोन मतप्रवाह तयार झाले की लोकशाही असली पाहिजे म्हणून वैचारिक मतभेद जे आहे की युरोप जे आहे किंवा सोव्हिएत युनियनला काय पाहिजे होतं, तर हुकुमशाही पद्धती किंवा समाजवाद जे आहे, हुकुमशाही पद्धती त्यांना चा प्रसार जे आहे हे सोव्हिएत युनियन करत होतं. तर त्या ठिकाणी मात्र युरोपमध्ये या ठिकाणी वैचारिक मतभेद झाले आणि ज्या लोकांना लोकशाही जी आहे लोकशाहीच्या विचारांचे होते असे पश्चिम युरोप आणि तेथील काही देश जे आहेत तर हे अमेरिकेच्या सोबत गेले आणि इतर जे आहेत पूर्व युरोपमधले देश हे सोव्हिएत युनियनच्या गटात सहभागी झाले. आपापल्या गटातल्या राष्ट्रांना लष्करी आणि आर्थिक मदत देण्याचं धोरण या दोन्ही महासत्तांनी स्वीकारलं की जे आपल्या बाजूने असणारे जे देश आहेत त्यांना मग काय करायचं, आर्थिक रसद पुरवायची, आर्थिक मदत करायची, लष्करी सामर्थ्य त्यांचं वाढवायचं, त्या संदर्भात लागणारं मनुष्यबळ पुरवायचं, तंत्रज्ञान जे आहे हे त्यांना द्यायचं. आणि यामुळे जे आहे तर जगामध्ये जग जे आहे तर हे या दोन्ही याच्यामध्ये जे आहे हे विभागलं गेलेलं होतं. तिसरा परिणाम बघा काय झाला, तर जगामध्ये शस्त्रास्त्र स्पर्धा निर्माण झाली. आता ही शस्त्रास्त्र स्पर्धा म्हणजे काय की जास्तीत जास्त शस्त्र निर्मिती करणे. महासत्ता एकमेकांना काटशह देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शस्त्रांची निर्मिती करू लागल्या. अधिकाधिक संहारक अस्त्रे बनवण्याच्या संदर्भात त्यास लागणारे तंत्रज्ञान अवगत करण्याची स्पर्धा सुरू झाली. परंतु शस्त्रास्त्र स्पर्धेमुळे जागतिक शांतता धोक्यात येईल याची जाणीव दोन्ही महासत्तांना झाल्यामुळे शस्त्रास्त्र नियंत्रणाचे आणि निशस्त्रीकरणाचे प्रयत्नही याच काळात झाले की प्रत्येक राष्ट्र जे आहे हे या ठिकाणी महासत्ता तर त्या शस्त्रास्त्र निर्मिती करतच होत्या, परंतु त्यांच्यासोबत असणारी जी इतर राष्ट्र होती ही सुद्धा यांना सुद्धा या दोन्ही महासत्ता ज्या आहेत तर हे शस्त्रास्त्र निर्मिती करण्यासाठी जे आहे तर हे मदत करत होत्या. परंतु जर ही परिस्थिती किंवा अधिकाधिक शस्त्रास्त्र निर्मिती केली गेली तर साहजिक त्याच्यामुळे जी शांतता आहे की जागतिक शांतता जी आहे ही मात्र धोक्यात येऊ शकते, कारण की याचा अनुभव दुसऱ्या महायुद्धात संपूर्ण जगाने घेतला होता. अमेरिकेने जेव्हा अणुबॉम्बचा वापर केला तेव्हा जपान पूर्णतः बेचिराग झालेलं होतं. त्याची दोन्ही जे भाग आहेत नागासाकी आणि हिरोशिमा ही जी दोन्ही शहरं आहेत तर ही पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती, बेचिराग झालेली होती आणि त्यामुळे असं संहारक युद्ध परत होऊ नये म्हणून जग जे आहे हे प्रयत्नशील होतं, कारण की कोणत्याही ठिकाणी जरी युद्ध झालं तरी त्याचा परिणाम मात्र संपूर्ण जगाला सोसावा लागणार होता. म्हणून दुसरं महायुद्ध झाल्यानंतर मग हे जे शीतयुद्ध जे आहे हे जे दोन राष्ट्रांमध्ये सुरू झालेलं होतं तर त्यामुळे जागतिक शांतता धोक्यात येऊ नये म्हणून जितकी शस्त्रास्त्र स्पर्धा जी आहे ही शस्त्रास्त्र स्पर्धा ही जरी वाढलेली असली तरी त्या ठिकाणी काही नियम करणं किंवा ती नियंत्रित करणं याचे प्रयत्नही याच काळात जगात केले गेले. असे 3 परिणाम जे आहेत हे आता आपण शीतयुद्धाचे अभ्यासलेले आहेत. बाकीचा जो भाग आहे हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तर या ठिकाणी जे आहे तर आज जे आपण पाहिलं की महायुद्धोत्तर घडामोडी यात आपण पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, त्याच्यानंतरचं जग, मग त्याच्यानंतर शीतयुद्ध आणि शीतयुद्धाचे परिणाम या सगळ्यांबाबतीत जे आहे तर तुम्हाला एक एक मार्कांचे छोटे छोटे प्रश्न जे आहेत हे मी मागच्याही इतिहासाच्या पाठांच्या संदर्भात तुम्हाला सांगितलं होतं आणि याही राज्यशास्त्राच्या बाबतीतही मी तेच सांगणार आहे की याच्यावरती तुम्हाला एक एक मार्कांचे जे आहेत एका वाक्यात किंवा रिकाम्या जागा, चूक की बरोबर यासारखे जे एका मार्काचे प्रश्न आहेत हे तुम्ही तुमचेच शोधायचे आहेत आणि ते लिहायचे आहेत. आणि त्याचबरोबर तुम्हाला जे मी सांगितलेलं आहे की क्युबाचा संघर्ष हा एक तुम्हाला गुगलवरती सर्च करून लिहायचा आहे याची संदर्भातली माहिती. आणि त्याचबरोबर 1939 ते 1945 या कालावधीतलं दुसरं महायुद्ध जे चालू होतं त्या काळात भारतात घडलेल्या ज्या घडामोडी होत्या याबद्दलही तुम्हाला माहिती जी आहे ती
या प्रश्न उत्तरं लिहित असताना तुम्हाला ही लिहायची आहे. बऱ्याच विद्यार्थी आहेत बघा जे स्वतःचे नोट्स काढूनही याचा अभ्यास करू शकतात. आपल्या ठिकाणी जे आहे तुम्ही मोबाईलमध्ये जर QR कोड स्कॅनर हे जर डाउनलोड केलं तर या ठिकाणी बघा पहिल्याच पानावरती हा जो हे दिसतोय बघा QR कोड, तर हा तुम्ही स्कॅन करून या संदर्भातले जे सगळे धडे आहेत याची माहिती किंवा याचा अभ्यास तुम्ही घरच्या घरी करू शकता. जर काही अडचण आली तर त्या किंवा या व्हिडिओमध्ये शिकवलेला काही भाग समजला नाही किंवा अधिकची जी माहिती तुम्हाला पाहिजे आहे तर तुम्हाला या ठिकाणी हा तर तुम्ही QR कोड स्कॅन केला तर तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती जी आहे तर ही तुम्हाला यावरती मिळू शकते. तर अशा प्रकारे आपला हा पहिला जो पाठ याला आपण सुरुवात केली आहे याची एक एक मार्कांचे जे छोटे छोटे प्रश्न आहेत आत्तापर्यंत जेवढा आपण भाग शिकलो आहे त्याचे एक एक मार्कांचे प्रश्न उत्तरं जे आहेत हे तुम्ही लिहायचे आहेत. आणि बाकीचा उरलेला जो भाग आहे की शीतयुद्धाचे पुढचे परिणाम, त्याच्यानंतर शीतयुद्धानंतरचं जग आणि त्यानंतर 1991चं आपलं जागतिकीकरण, यानंतरचा भाग हे जे सगळे मुद्दे आहेत हे आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. ओके, धन्यवाद.